नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सगळेजण कंटाळलेत हे बघून मार्केट काहीसं सावरलं. फारसे हिसडे किंवा धसके आजच्या मार्केटमध्ये बसले नाहीत. मार्केट शांत होतं. सुरुवातीपासूनच मार्केट तेजीत होतं आणि नंतर साधारण 400 पॉईंट सेन्सेक्सच्या आसपास मार्केटमधली तेजी गेली. बरेच रिझल्टसुद्धा लागले. रिझल्ट सीझन चालूच आहे. 15 तारखेपर्यंत रिझल्ट असेच लागत राहते. मोबिक्विकचा रिझल्ट लागला. त्यांचा तोटा वाढला, उत्पन्न कमी झालं. नंतर मंगलम वर्ल्ड वाईड यांचा रिझल्ट चांगला लागला. तिन्ही गोष्टी वाढल्या. दिलीप बिल्डकॉननी RBL बँकेबरोबर गुरुग्राम मेट्रो रेलसाठी करार केला. तर 14 एलिव्हेटेड स्टेशन्स आणि एक कॉरिडॉर दिलीप बिल्डकॉन बांधणारे 1503 कोटीच्या प्रोजेक्टसाठी हे जॉईंट व्हेंचर करण्यात आलं. GR इन्फ्रा. प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन फ्लॅट राहिलं. रेलटेलला 166.38 कोटीची ऑर्डर BSNLकडून मिळाली आणि ही ऑर्डर 31 जुलै 2028 पर्यंत पूर्ण करायची आहे. किती कोटीची ऑर्डर मिळाली हे मी सकाळी सांगितलं होतं. ग्रॅफाईटचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू पण कमी झालं. अडाणी पोर्टचं लॉजिस्टिक रेल व्हॉल्यूम 17% झालं आणि कार्गो हँडलिंग व्हॉल्यूम 8% वाढलं. आता रिझल्ट जर बघायचे झाले तर DLFचा रिझल्ट लागला. प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सोना BLW. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी, मार्जिनही कमी. TBO टेक. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. ग्लोबस स्पिरिट यांचा रिझल्ट चांगला आला, सगळ्याच गोष्टी वाढल्या. किर्लोस्कर फेरस. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. EIH असोसिएटेड म्हणजे हॉटेलची कंपनी आहे. यांचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. प्रॉफिट दुप्पट झालं. AU स्मॉल फायनान्स बँकेने SBI लाईफ बरोबर त्यांचे इन्शुरन्स प्रॉडक्ट्स विकण्यासाठी करार केला. टाटा इन्व्हेस्टमेंटचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं. त्यांनी एका शेअरचं 10 शेअरमध्ये स्प्लिट करणार असं सांगितलं. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह यांना 190 कोटीची ऑर्डर मिळाली. JSW सिमेंटचा IPO येतोय. IPOचा प्राईस बँड 139 ते 147 एवढा आहे. 7 ऑगस्टला IPO येईल. 11 ऑगस्टला बंद होईल. मिनिमम लॉट 102 शेअर्सचा आहे. दर्शनी किंमत 10 रुपये. 1600 कोटीचा फ्रेश इश्यू आहे, तर 2000 कोटींचा OFS आहे. एकंदर 3600 कोटींचा हा IPO आहे. राजस्थानात नागौर इथं नवीन प्लांट ते या IPOच्या पैशातून सुरू करणार आहेत. लार्सन अँड टुब्रो रिन्युएबलला बिहारमध्ये सोलर फोटोव्होल्टिक प्लांट लावण्यासाठी 1500 ते 2500 दरम्यान ऑर्डर मिळाली. 1500 कोटी ते 2500 कोटी. सुमिटोमो केमिकल
रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. रामको इंडस्ट्रीज प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू कमी झालं आहे, मार्जिन वाढलं आहे. ॲक्झोनोबलचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, पण ॲक्झोनोबलनी 156 रुपये प्रत्येक शेअरला डिव्हिडंड दिला आहे. स्टोव क्राफ्ट STOVECRAFT प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. श्री सिमेंटचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. प्रॉफिट 131% वाढलं. मॅरिकोचं मार्जिन कमी झालं, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, व्हॉल्यूम ग्रोथ 9% झाली. एस्कॉट्सचा 302 कोटींचा 1397 कोटी एवढा फायदा झाला. रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. त्यांना एक्सेप्शनल गेन 76 कोटीचा झाला. आदित्य बिर्ला कॅपिटल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. ॲथर एनर्जी त्यांचा लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढला. भारती एअरटेलने सिंगटेल बरोबर करार केला. हा करार सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मसाठी करण्यात आला आहे. मार्केट आज तरी चांगलं चाललं. याच्यानंतर जे काय रिझल्ट येतील ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देईन. पण कंटाळू नका, ही वेळ किंवा मार्केटची ही फेजही निघून जाईल आणि त्यावेळेला तुम्हाला पुन्हा प्रॉफिट मिळेल. थोडा पेशन्स ठेवा. बरेच दिवस झाले 24,200 ते 25,200 किंवा 25,300 अशा रेंजमध्येच मार्केट फिरत आहे. तर वरती जेव्हा 25,200ची रेंज ब्रेकआउट होईल तेव्हा तुम्हाला चांगलं मार्केट चाललेल्याचा अनुभव येईल आणि 24,200च्या आसपास तुम्हाला काही थोड्या प्रमाणात खरेदी करायची असेल तर करता येईल. किंवा काल परवा जसा एकदम PNB हाऊसिंगचा शेअर 150 ते 200 रुपये अगदी छोट्या कारणाने पडला. म्हणजे तसं कंपनीमध्ये काही झालं नव्हतं. कदाचित ज्या माणसाने राजीनामा दिला त्याच्यापेक्षा हुशार माणूसही येऊ शकतो. शेअरात 1.25 शेअर तर दुनियेत असतोच. तर जर पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून थोडेसे शेअर घेता आले तर पुढे काय होतं आहे, कारण 200 रुपये तर शेअर पडला आहे आणि 1,100 रुपयाच्या वरती भाव चालला होता. आज काहीतरी 788 वगैरे होता. तर असं एखाद्या शेअरच्या बाबतीत अचानक शेअरचा भाव कमी झाला तर तुम्हाला तसा फायदा उठवता येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कंटाळ करू नका, मार्केटकडे लक्ष द्या, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. नमस्ते.